आपण सध्या युनिट क्रमांक 31 या ठिकाणी असून या ठिकाणचा रस्ता फारच खराब झालेला आहे। इथं तर रस्ता बघताय तुम्ही कसा आहे तो, पण किती वर्ष झालं असंच आहे। आमचं मुलं इथून जातात, शाळा सोडत पडतात, बाईकवाले पडतात, भरपूर जण इथं पडलेले आहेत। ह्याच्यासाठी हे सांगतात। ताई, या रस्त्यामुळे काय त्रास होतोय तुम्हाला? एखाद्या खूप जण इथे पडलेले पण आहेत, बाईकवरनं जातात किंवा 4 व्हीलर जाते तर व्यवस्थित जाता येत नाही। इथून आमची मुलं शाळेत जातात वगैरे, तेव्हाही ते लोक पडतात, चालतानाही मुलं पडतात। पावसामध्ये भरपूर पाणी भरतं, इथे येण्या जाण्यासाठी जागा व्यवस्थित नाही आहे। पाऊस तर भरपूर, म्हणजे पाणी तर भरपूरच भरून जातं इथं जायच्या टायमाला। पाऊस पडतो तेव्हा जायला रस्ताच राहत नाही। लवकर आम्हाला रस्ता करून पाहिजे बस। किती वर्ष झालं असं आहे, अधिकारी फक्त बघून जातात, करत तर काही नाही। किती वर्षापूर्वी रस्त्याचं काम झालेलं इथे? झालं असेल आता 20 वर्ष झालं असेल ना, 20 वर्ष झालेलं आहे रस्त्याला होऊन, त्याच्यानंतर झालंच नाही। सगळे खड्डे 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 आहे, त्याच्यातूनच मुलं बिलाला आम्हाला कुठे फिरायला वगैरे भेटत नाही, इकडे भेटतच नाही। कधी असं थोडं बहुत असं रात्रीचं फिरायला गेलो ना, याच्यामुळे आम्ही फिरत नाही। या रोडवरती तबेल्याचं पाणी बघा तुम्ही, हे सगळी कशी घाण आहे। हे पूर्ण आमच्या दारापर्यंत पाणी घरामध्ये वगैरे जातं, आणि हे दारापर्यंत पाणी जातं, हे मच्छरचं, हे शेणाचं पाणी। आपण बोला, आपल्याला काय त्रास होतोय या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे? या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे पाण्याचं साठा तिथे पाणी साचून राहतात, त्याच्यामुळे मच्छर येतात, तेच मच्छर घरामध्ये येतात, चावतात वगैरे। आणि साचून परत गाड्यांना जायला त्रास, कधी आम्ही चालायला निघालो रात्रीचं तर तो पण त्रास, चिखलातून खड्डे आहेत, कुठं पडायला होतं, पाय मुरगळतो, ह्याच त्रास होतो। हे लवकरात लवकर बनवणे। काय आपल्याला या रस्त्यामुळे काय त्रास होतोय? तर आम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की हा जो रस्ता आहे, इथून खूप लोकांची येणे जाणे, वाहतूक, किंवा हा रस्ता 2 एरियाला कनेक्ट करतो आहे। तो संतोषनगर मार्केट झालं, लोकांना मार्केटला जायचं आहे, आणि एक शॉर्टकट्स बोलतात लोकांसाठी येण्या जाण्यासाठी रस्ता, लोक पवईवरून मरोळवरनं येतात, त्यांना संतोषनगरला जायचं आहे। तर हाच एक रस्ता असा आहे की जिथून लोक लवकरात लवकर आपल्या मार्गापर्यंत पोहोचू शकतात। आणि आमच्या वस्तीतले लोक येणं जाणं रस्ता खूप चालू असतं, आणि येता जाताना आता आम्ही बरेच लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बघतो आहोत, लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे आम्ही पाहतोय की या रस्त्यावरती बरेच बाईकवाले स्लिप होऊन पडलेले आहेत। आता तुम्हीच बघितलं असेल की खड्डा किती मोठा आहे, येण्या जाण्याची खूप तडबड होते। तर आम्हाला फक्त आरे प्रशासनाला असंच सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर या रस्त्याचं आम्हाला काम करून द्यावं, अशी आमची विनंती आहे तुमच्या। युनिट क्रमांक 31 येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी कापसे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ। सर, काय या रस्त्यासंदर्भात काय माहिती द्याल आपण? आता तुम्ही इथे पाहिलं असेल की इथे खूप मोठा खड्डा झालेला आहे, आणि खड्डाच काय की ते इथे भरपूर ठिकाणी असं, म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनपासून तुम्ही आला असेल तर इथपासून तो संतोषनगरला जाण्याचा जो रस्ता आहे, इथे खूप सारे खड्डे झाले आहेत। तर ह्यामुळे तर दुर्घटना तर होतात, आमच्या लहान मुलांना त्रास होतो, पाणी साचल्यामुळे मच्छर वगैरे येतात। तर इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेविका वगैरे असू द्या किंवा समाजसेवक वगैरे असू द्या, तर ते इथे बिलकुल लक्ष देत नाही। तर आमच्या सगळ्या एरियातल्या वतीने, रहिवाशाच्या वतीने आम्ही प्रार्थना एवढीच करतो की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्ती करावा। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे, आता तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की रस्ता दुरुस्ती करणं खूपच गरजेचं आहे, परंतु इथं खूप दुर्लक्ष जातं। मी आपणास विनंती करतो की आपल्या माध्यमातून लवकरात लवकर इथले स्थानिक प्रतिनिधी आहेत यांना हे कळवावं, आणि प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष द्यावं, आणि लवकरात लवकर हा रस्ता लवकरात लवकर तयार करावा, हीच विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट राम शिंदे, भारतीय जनता पार्टी 53 वार्डचा वार्डाध्यक्ष म्हणून काम बघतो आहे। या वार्डमध्ये आम्ही जवळजवळ ह्या वर्षामध्ये बघतो आहे तर अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे।
प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. कोणी इथे वाली राहिलेलं नाही आहे. लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे. रस्ते एकदम म्हणजे चाळण झालेली आहे आणि एवढा त्रास लोकांना होत आहे तर त्याचा काही सांगायची सोय नाही आहे. आणि कोणाला काही विचारायला गेलं तर उत्तर मिळत नाही आहे. कोणी काम करायला तयार नाही आहे. प्रशासन झोपलेलं आहे. त्याला हलवून जागा करायचा. तुम्ही पत्रकार म्हणून काम करत आहात, आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत, पण या प्रशासनाला जाग येईल याची काही शाश्वती राहिलेली नाही आहे. आणि सर्व कारभार जो आहे तो राम भरोसे चाललेला आहे. तुम्हाला दाखवतो, इथे रोड बघा. हे रोड अक्षरशः चाळण झालेली आहेत आणि या रोडमध्ये 2-2, 4-4 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. आणि अशा प्रकारे येथील आजारी माणसांना, गरोदर स्त्रियांना जाताना त्या रोडवरून रस्त्यामध्येच काही स्त्रियांचे बाळंतन झालेलं आहे. असा प्रकार इथे दैनंदिन चाललेला आहे. येथलं प्रशासन, येथील CEO आणि येथील जे PWDचे काम करणारे आहेत त्यांचं याकडे एकदम पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. थातूर मातूर काहीतरी बलमपट्टी करतात आणि फंड आलेला आहे तो पाण्यामध्ये घालतात. आता इथे तुम्हाला सांगतो, 5 नंबरपासून 6 नंबरपर्यंत इथे रस्ता बनवला, तर पुढे का नाही बनवला तर म्हणतात की ते इलेक्शनच्या वेळेला बनवला. अरे इलेक्शनच्या वेळेचा म्हणजे काय, बाकी पुढे पण खड्डे पडलेले, त्याचं काय करायचं, त्याच्याकडे कोण लक्ष देणार. विचारायला गेलं तर कोणी उत्तर द्यायला जाग्यावर नाही. आंधळा कारभार चाललेला आहे या शासनाचा. या शासनाचं, येथील जनप्रतिनिधीचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आणि याच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. मैदानात उतरून या प्रश्नाला मार्गी लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. या प्रसंगी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी आम्ही जायला तयार आहोत. आणि तुम्ही असंच पत्रकार बंधू आमच्या जे काही आम्ही आंदोलन करणार आहोत त्याला कव्हरेज द्या, त्याला प्रसिद्धी द्या. तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. तुम्ही वेळप्रसंगी आमच्या पाठीमागे उभं राहता. आम्हीही जनतेसाठीच लढत आहोत. आम्ही आमचा वैयक्तिक स्वार्थ याच्यामध्ये काही नाही आहे. येथील प्रशासनामध्ये जे जनप्रतिनिधी आहेत त्यांनी जर काम केलं तर आम्ही त्यांना खांद्यावर घेऊन मिरवायला देखील तयार आहोत. पण जर काम करत नसतील तर न काम करणाऱ्याला जबाब विचारण्याचा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. युनिटी क्रमांक 31 येथील रस्त्याची फारच वाईट अवस्था आहे. त्यामुळे विशेष करून महिलांना व लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश धुरी, जनार्दन टाइम्स, मुंबई.